नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर सध्या आपण आहे तिकोना गडाच्या पायथ्याशी। तर हा किल्ला आपल्याला पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळतो व हा कामशेत जवळ पवना मावळ या क्षेत्रात पाहायला मिळतो। तर हे पाठीमागे पाहू शकता की तिकोना किल्ला आहे। तर चला पाहूया, याबद्दल सर्व माहिती तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपल्याला हॉटेल व बरेचसे म्हणजे 4 व्हीलर पार्किंग व तिकडल्या साईडला 2 व्हीलर पार्किंग पाहिलं। मित्रांनो, ही आहे 2 व्हीलर पार्किंग वर याच्याच इकडल्या साईडने आपल्याला वरती जायला रस्ता आहे। तर चला वरती जाऊया। इथं गडाबद्दल काही माहिती दिलेली आहे, ही सुद्धा तुम्ही वाचू शकता। व सगळं पाऊल वाट आहे इथं छोटे छोटे। मित्रांनो, या किल्ल्याची उंची 3500 फूट आहे व ही टेकडी पिरॅमिड सारख्या आकाराची आहे, म्हणून या किल्ल्याला तिकोना किल्ला असेही म्हटले जाते व या किल्ल्यालाच दुसरं नाव वितंडगड सुद्धा आहे। तर मित्रांनो, तर आज पण माझ्यासोबत आहे रोहित। तर आम्ही दोघच जण या किल्ल्यावरती चढाई करतोय। तर रोहित, तू पहिल्यांदा पण आलेला आहे या किल्ल्यावरती? पहिल्यांदाची पहिलीच वेळ माझी आता। तर ही माझी दुसरी वेळ आहे। पहिल्यांदा मी 2020 मध्ये आलो होतो, त्यानंतर परत एकदा या किल्ल्यावरती आलेलो आहे, खास मी तुम्हाला दाखवण्यासाठी। तर चला, कारण की चढाई ही डायरेक्ट चढाई आहे, म्हणजे असे नॉर्मल नाही चढाई, जागेवर वरच्या साईडला चढाई आहे। तर माणूस खूप दमतोय, तुम्ही पूर्णपणे प्रिपेअर होऊन या। किल्ल्याच्या जवळच आपल्याला पवना डॅम, लोहगड, विसापूरगड, तुंगगड, कोरीगड व भाजेलेना पाहायला मिळतात। मित्रांनो, आपण आता आलेलो आहे किल्ल्याची पहिली वास्तूच्या ठिकाणी। या वास्तूला मेट अशी म्हटले जातात, कारण की जुन्या काळी या ठिकाणी किल्ल्यावर येणारे किंवा जाणाऱ्यांचे चेकिंग होत असे, म्हणून या जागेला मेट असे म्हणतात। मित्रांनो, हा किल्ला तुम्ही 2 ते 3 तासात पूर्णपणे पाहू शकता व या किल्ल्यावरती येताना तुम्हाला खूप सारे नवीन ॲडव्हेंचर करायला मिळतील। तर या किल्ल्याला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा। मित्रांनो, हा किल्ला संपूर्ण पवना मावळ प्रदेशावरती नियंत्रण केंद्र म्हणून ओळखला जात असे। मित्रांनो, इसवी सन 1657 मध्ये लोहगड, करमाळा, विसापूरगड व तिकोना किल्ल्यासह निजामशाहकडून शिवाजी महाराजांनी प्रथमच ताब्यात घेतला। त्यानंतर 1660 मध्ये ढमाले कुटुंब व देशमुख कुटुंबांवरती मावळ प्रदेशावरती त्रिकोणा किल्ल्याची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली।
इसवी सन 1665च्या झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात आला. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गडाचा पहिला दरवाजा. हा दरवाजा सह्याद्री प्रतिष्ठान यांनी हा दरवाजा बसवण्यात आलेला आहे व या दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, आतमध्ये सैनिकांना राहण्यासाठी एक छोटीशी देवडी सुद्धा बनवण्यात आलेली आहे. पहिल्या दरवाजाच्या थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला लगेच दुसरा दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाचे नाव वेताळ दरवाजा असे आहे व या दरवाजाच्या दोन्ही साईडने आपल्याला बुरुज पाहायला मिळतात व वरच्या साईडने तुम्ही पाहू शकता सैनिकांना राहण्यासाठी खोल्याचे अवशेष सुद्धा इथं तुम्हाला पाहायला मिळतात. व दरवाजाच्या बाजूला आपल्याला वेताळेश्वराच्या मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला मध्येच एक मारुतीरायाचं मंदिर पाहायला मिळते. मारुतीरायांची मूर्ती ही पूर्णपणे दगडामध्ये कोरण्यात आलेली आहे व बाकीच्या मूर्तींपेक्षा ही मूर्ती आपल्याला थोडी वेगळी पाहायला मिळते, कारण की मारुतीरायांच्या पायाखाली एक असुर आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या मारुतीरायांना आपण चापटदार मारुती असे म्हणतात. पुढे आल्यानंतर आपल्याला इथं वाड्याचे अवशेष व ऐतिहासिक वास्तू इथे पाहायला मिळतात. व इथंच आपल्याला रामाची गादी म्हणून एक ठिकाण पाहायला मिळते, पण ते पूर्णपणे नष्ट झालेले आहे. मित्रांनो, इथेच आपल्याला डोंगराच्या कपारीमध्ये असलेले तळजाई देवीचे मंदिर पाहायला मिळते व त्यासमोर आपल्याला एक पाण्याची टाकी सुद्धा पाहायला मिळते. मित्रांनो, थोडीशी पुढे आल्यानंतर आपल्याला इथे चुन्याचा घाणा पाहायला मिळतो, कारण की जुन्या काळी किल्ले बांधण्यासाठी चुन्याचा वापर करत असे, त्याला मिक्स करण्यासाठी या घाण्याचा वापर करत असे. मित्रांनो, आता आपल्याला लागलेल्या आहे बाली किल्ल्याच्या पायऱ्या. हे चढून आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजापाशी पोहोचतो. हा गडाचा तिसरा दरवाजा व बाली किल्ल्याचा पहिला दरवाजा. हा दरवाजा सह्याद्री प्रतिष्ठाननी बसवण्यात आलेला आहे. दरवाजाच्या आतल्या साईडला आपल्याला पाण्याचे टाके व वरच्या साईडला लेण्या पाहायला मिळतात. व समोरच आपल्याला रॉक कट पायऱ्या पाहायला मिळतात. तर तुम्ही आले तर या पायऱ्यांवरून सांभाळून चाला.
पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला लगेच बाले किल्ल्याचा दुसरा दरवाजा पाहायला मिळतो. दरवाजाच्या उजव्या बाजूला आपल्याला कातळ्यात खोनलेल्या काही गुहा पाहायला मिळतात. या गुह्यांचा जास्त वापर नसल्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये या गुह्यामध्ये पाणी साठलेले आहे. किल्ल्याच्या टॉपला आल्यानंतर आपल्याला इथे वरच्या साईडला एक महादेवाचे मंदिर पाहायला मिळते व बाहेरच्या साईडला एक नंदी व आतमध्ये आपल्याला सुंदर अशी शिवलिंग पाहायला मिळते. मंदिराच्या खालच्या साईडला आपल्याला पाण्याचे टाके व लेण्या पाहायला मिळतात. मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला एक खूप मोठे असलेले पाण्याचे टाके पाहायला मिळतात. मित्रांनो, गडावरचे वातावरण जर का स्वच्छ असेल तर गडावरतून आपल्याला लोहगड, विसापूर, तुंग, मोरगिरी, राजगड, तोरणा, सिंहगड व पुरंदर असे 8 किल्लेचे नजारे आपल्याला किल्ल्यावरून पाहायला मिळतात. मित्रांनो, अशा पद्धतीने आपला पूर्णपणे किल्ला फिरून झालेला आहे. तर आता मी आलेलो आहे खाली. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ती कमेंटमध्ये नक्की कळवा व लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.